आईसाहेब, मी तुमची लेक आहे ना, तुम्ही मला आशीर्वाद नाही देणार? हे बघा आईसाहेब, माझ्याकडनं जे पण काय झालं त्यात माझा काहीच स्वार्थ नव्हता। हे सगळं मी आपल्या वेदासाठी केलं। मला मान्य आहे माझं चुकलं असेल, पण तुम्ही राग धरू नका ना। आईच्या हक्काने तुम्ही मला ओरडा, चिडा, हवं तर कानाखाली मारा, पण असं अबोला धरू नका। माझ्याशी बोला ना आईसाहेब। तुम्हाला माहितीये, मी जेव्हा या घरात आले ना, तेव्हा सगळ्यात जास्त जीव तुम्ही माझ्यावर लावलात। आईचं प्रेम दिलत मला, वेळ प्रसंगी माझ्या पाठीशी उभ्या पण राहिलात। आईसाहेब, मला तुमचा हा अबोला सहनच होत नाहीये, मला त्रास होतोय त्याचा। आई म्हणून तुम्ही मला शिक्षा द्या, मारा, ओरडा, पण माझ्याशी बोला ना। मला सांगा, मी काय केलं तर तुमचा राग जाईल? आईसाहेब, बोला ना माझ्याशी, असं गप्प नका राहू। तुम्हाला माझी शपथ आहे, फक्त एकदा बोला माझ्याशी। मीरा, मला तुझं तोंडही बघायचं नाहीये। आईसाहेब, आई मानत असतीस तर असा विश्वासघात केला नसतास तू माझा। इतका जीव लावला मी तुला मीरा, चुकले मी, मूर्ख ठरले। नाही आईसाहेब, एक शब्दही बोलू नकोस तू। आईच्या भावना मातीमोल ठरवल्यास तू। नाही देणार मी तुला आशीर्वाद, कारण जरी मी तुला आशीर्वाद दिला ना, तरी त्याची किंमत नाही ठेवणार तू। जा तू इथून, जा। जाते, पण आईसाहेब, आता हाच माझा संसार आहे। काही झालं ना तरी मला याची जबाबदारी पार पाडावीच लागेल। त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे।